आज आपण शिकणार आहोत फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं काढायचं. फ्रुक्टोज याला आपण फ्रूट शुगर असंही म्हणतो. फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. आता हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा सिमिलर आहे ग्लुकोजचा, मॅनोजचा आणि गॅलेक्टोजचा पण. ठीक आहे. बट डिफरन्स काय आहे, जसं आपण एक्झाम्पल घेतलं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. तर ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे आणि फ्रुक्टोजमध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. मग आपण बघूया की आता स्टेप्स कशा आहे स्ट्रक्चर काढण्याच्या. स्टेप्स दोन सिंपल आहे. फर्स्ट आपल्याला चेक करायचं आहे की कोणतं फंक्शनल ग्रुप लागत आहे. दुसरं आपल्याला चेक करायचं आहे की कार्बन ॲटम बॅलन्स आहे का, ऑक्सिजन ॲटम बॅलन्स आहे का आणि हायड्रोजन ॲटम बॅलन्स आहे का. स्ट्रक्चर काढताना आपण फंक्शनल ग्रुप कोणते लावतो? कीटोन. कीटोन आपण कसं लिहित असतो? RC डबल बॉन्ड O R या फॉर्ममध्ये. आता स्ट्रक्चर काढताना कार्बन ॲटम किती आहे? 6. पहिले आपण 6 कार्बन ॲटम ड्रॉ करून घेऊ. 1 2 3 4 5 6. त्यानंतर सर्वात आधी आपण नंबरिंग करू. 1 2 3 4 5 6. आता बघा, जो R आहे आपण कन्सिडर करू त्याला कार्बन नंबर 1. C डबल बॉन्ड Oला कन्सिडर करू कार्बन नंबर 2 आणि R रिमेनिंग कार्बनला. आता आपले रूल काय म्हणतो की लेफ्ट साईडला आपण काय लावू? OH, राईट साईडला आपण लावू H एक्सेप्ट कार्बन नंबर 3ला. कार्बन नंबर 3 मध्ये काय असेल? इथे H. आता इथे OH आहे तर आपण इथे काय लावू? H H H आणि H. आणि इथे H आहे तर आपण इथे काय लावू? OH. आता बघा, बाकीचे जो फर्स्ट कार्बन आहे, फर्स्ट कार्बनची बॅलन्सी असतो नेहमी, कार्बनची बॅलन्सी असतो 4. फर्स्ट कार्बन बघा 3 ठिकाणांकडून बॅलन्स आहे. एक आपण बॅलन्स करू हायड्रोजननी. सेकंड कार्बन बॅलन्स आहे, 4 याची बॅलन्सी कंप्लीट होत आहे. आणि कार्बन नंबर 6 बघा, 6मध्ये बघा 3 बॅलन्सी फुलफिल झाल्या. चौथी आपण कशाने फुलफिल करू? हायड्रोजनने. आता बघा, आपले कार्बन ॲटम 6 आहे, हायड्रोजन ॲटम 12 आहे आणि ऑक्सिजन ॲटम आहे आपले 6. या स्ट्रक्चरला तुम्ही कुठे कुठे CH2OH या फॉर्ममध्ये सुद्धा बघितलं असेल, पहिल्या कार्बनला आणि 6 नंबरच्या कार्बनला. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.